ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका। प्रस्तुत प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय भक्तकाम कल्पतरुम भक्तवत्सल भगवान श्री पंढरीश पांडुरंगाचे निस्सिम भक्त जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील 3 चरणाचा अभंग चिंतना करता घेतलेला असून आजच्या अभंगात महाराज वैष्णवांच्या घरचं धन वैष्णवांच्या घरची श्रीमंती प्रतिपादन करतात। विठ्ठला अभंगाकडे वळण्यापेक्षा अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं असतो आणि ते वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। या न्यायाने गेली वर्षीपासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री संगीतमय तुलसी रामकथा ज्ञान यज्ञ सोहळा संत चरित्र आहे का सॉरी श्री संत चरित्र कथा याचं आयोजन मौजे आपल्या लोहगाव या नगरीमध्ये गेली वर्षीपासून माझ्या रामलल्लाचं आगमन अयोध्येत झालं तेव्हापासून खऱ्या अर्थाने या गावामध्ये या भव्य दिव्य स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळीच्या द्वारा अतिशय त्यांच्या तनाने मनाने धनाने आणि आपले सर्वांचं श्रद्धास्थान सर्वांचं प्रेरणास्थान आमचे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने व गावातील समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्याने विशेष नवयुवक तरुण मंडळीच्या सहकार्याने साकारलेलं हे भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचं स्वरूप आहे। तरुण मंडळी या कार्यक्रमाला मॅट साफ करण्यापासून वाढण्यापासून तर सायंकाळच्या कीर्तनापर्यंत अत्यंत सुंदर अशी सेवा ही तरुण मंडळी करतात। मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, इस देश के तरुणों में इतनी शक्ति है कि हम गुलाब को भी कमल बना देते हैं। इस देश के तरुणों में इतनी शक्ति है कि हम गुलाब को भी कमल बना देते हैं, लेकिन क्या करूं यारो कुछ हिंदू ऐसे कमबख्त है, नहीं तो तुम अयोध्या की क्या बात करते, हम तो पाकिस्तान में भी राम मंदिर बना देते। ही तरुण मंडळीमध्ये युवा नेतृत्वामध्ये फार मोठी शक्ती दडलेली आहे आणि ती सर्व शक्ती आज खऱ्या अर्थाने आपल्या लोहगाव नगरीमध्ये तरुणांनी एकत्रित केली आणि त्याचंच रूप म्हणून या ठिकाणी आज लोहगाव वाटत नाही तर खऱ्या अर्थाने आज तुमचं लोहगाव म्हणजे प्रति अयोध्या प्रति पंढरपूर या ठिकाणी वाटतंय। हे त्यांच्या परिश्रमाचं श्रेय आहे, म्हणून नवयुवक तरुण मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत, ज्यांच्यामुळे या कीर्तनाचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला। असे आजच्या कीर्तनाचे यजमान श्री आमचे नितीनजी दादा फुटाणे गेल्याही वर्षी तेच माझ्या कीर्तनाचे यजमान होते आणि याही वर्षी त्यांनीच माझं कीर्तनाचं यजमान पद घेतलं। एकदा त्यांच्याकरता सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची। त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गायनाचार्य स्वरगंधर्व गानगंधर्व आपल्या हिंगोली जिल्ह्याचंच भूषण नाही तर उभ्या महाराष्ट्राचं भूषण संगीत अलंकार संगीत विशारद आमचे बालासाहेब मामा सुरेगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत। एकदा त्यांच्याकरताही जोरदार सर्वांनी टाळी। तब्येत व्यवस्थित नसताना सुद्धा आज त्यांचं येणं निश्चित नव्हतं, माझं येणं निश्चित होतं। मामांना फोन करून सांगितलं की मी खास तुमच्यासाठी आज कीर्तनाला आलोय, कारण आमच्या दोघांचे गेल्या वर्षीच्या कीर्तनापासून जवळपास 7 लाख लोकांनी आमचा व्हिडिओ यूट्यूबला बघितला। मला कुणीतरी सांगत होतं मगाशी आल्या आल्या, महाराज आम्ही ट्रॅक्टरवर पण तोच व्हिडिओ ऐकतो।
मामांचा आवाज म्हणजे माऊलींनी त्यांच्यावर केलेली फार मोठी कृपा आहे आणि खरोखरच हे आपल्या परिसराचंच नाही तर उभ्या महाराष्ट्राचं भूषण आहे, वैभव आहे. म्हणून पुनश्च एकदा मामांकरता सर्वांनी जोरदार टाळी वाजवून स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर त्यांचे पटशिष्य, मामांवरती विशेष प्रेम करणारे, माझ्यावरती विशेष प्रेम करणारे संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे संतोषजी अण्णा परांडे या ठिकाणी आहेत. एकदा त्यांच्याकरताही जोरदार टाळी. त्याचबरोबर आपल्या परिसराचं वैभव, उभ्या महाराष्ट्राचं वैभव श्री हरिभक्तीपरायण गायन आचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे शेष नारायण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकरताही जोरदार टाळी. त्याचबरोबर श्री हरिभक्तीपरायण गायन आचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार आपल्या परिसराचं वैभव श्री एकनाथ महाराज उपस्थित आहेत. त्यांच्याकरताही जोरदार टाळी. त्याचबरोबर ज्यांचं नाव मी प्रामुख्याने पाठीमागे ठेवलं त्यांचं नावही वैभव आहे, त्यांच्या नावातच खरं वैभव दडलेलं आहे. असं आपल्या परिसराचं वैभव, महाराष्ट्र भूषण मृदंग अलंकार, मृदंग महामेरू आमचे वैभवजी महाराज बांगर या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवायची आहे. त्याचबरोबर श्री हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं वैभव, उभ्या महाराष्ट्राचं वैभव, माझ्यावरती विशेष प्रेम करणारे मृदंग विशारद, मृदंग महामेरू आमचे राजू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकरताही जोरदार टाळी. त्याचबरोबर आपल्या श्री संत नामदेव महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, महाराज मंडळी, चोपदार बाबा, हे इथं या तुम्ही. तिकडं काय करता तुम्ही? इकडे या. तुमचं माझं काही भांडण नाही ना? या इथं पुढे. हेच तर पाहिजे. ढवळ्या शेजारी पवळ्या आणला वान नाही परी. आता या दोघायचा काहीतरी गुण मला कीर्तनात लागल. तुम्ही अलीकडे या बाबा, काठी पलीकडून घ्या. हा, या दोन्ही चोपदारांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची आहे. अत्यंत सुंदर अशी माऊली फोटो स्टुडिओ विठ्ठल दादा आमचे पिंपळ खुटेकर, त्यांच्याकरताही एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची आहे. कॅमेऱ्यावाले आहेत, शूटिंगवाले आहेत आणि ज्यांची अत्यंत सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे. असं आपल्या परिसराचं वैभव श्री भुरी सावंत येथील साऊंड सर्व्हिस अत्यंत गोड आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार सर्वांनी टाळी. आपण माता भगिनी, देवरूप श्रोतृवर्ग, नवयुवक, तरुण मंडळी सर्वांच्या चरणविंदावर नतमस्तक होतो आणि उर्वरित वेळामध्ये अभंगावर चिंतन करतो. विठ्ठला अभंग प्रस्तुत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग 3 चरणाचा आहे आणि आजच्या अभंगात श्री तुकोबाराय वैष्णवांच्या घरचं धन प्रतिपादन करतात, वैष्णवांच्या घरची श्रीमंती प्रतिपादन करतात. बोलू नको मावशी, आता सुरुवात झाली कीर्तनाला. का जाऊ मी पुसदला वापस? जाऊ? थोडंसं थांबा. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग 3 चरणाचा आहे. आजच्या अभंगात महाराज वैष्णवांच्या घरचं धन, वैष्णवांच्या घरची श्रीमंती प्रतिपादन करतात. अभंग दिसायला स्वरूपाने 3च चरणाचा आहे. अभंग दिसायला जरी लहान असेल परंतु असायला मात्र भावार्थाने अतिशय महान आहे. एखादी वस्तू दिसायला लहान असेल म्हणजे तिला लहान मानता येत नाही, नाही का चोपदार बाबा? एखादी वस्तू दिसायला लहान असेल म्हणजे तिला लहान मानता येत नाही. जाग केवढा असतो? जाग हे काय हंतक काय मला? असं काय चालू आहे? जाग केवढा असतो? ईदभरच असतो. समजा नाही, असतोच. किती असतो? ईदभर. ईदभर जाग असतो. पण किती टायरची गाडी उचलतो? बापरे, चांगला अनुभव दिसतोय त्यांना. ईदभर जाक असतो पण 10 टायरची गाडी उचलतो. एखादी वस्तू दिसायला लहान आहे म्हणजे तिला लहान मानता येत नाही. शूर्पणखा ज्यावेळेला रावणाला समजावून सांगते की रावणा, मनुष्याने जीवनात काही काही गोष्टीला लहान मानायचं नाही. पहिली गोष्ट, पापाला कधी लहान मानायचं नाही. दुसरी गोष्ट, सापाला कधी लहान मानायचं नाही.
तिसरी गोष्ट भगवंताच्या नामाला लहान मानायचं नाही, आणि चौथी गोष्ट दिव्याला लहान मानायचं नाही. पहिली गोष्ट पापाला कधी लहान मानायचं नाही. चोरी 1 रुपयाची असो किंवा 100 रुपयाची असो, चोरी हे पाप आहे. पाप कोणालाही सोडत नाही. पाप विषापेक्षा मारक असतं. पाप तलवारीपेक्षा धारदार असतं. पाप अग्नीपेक्षा दाहक असतं. पाप ही गोष्ट अतिशय खत्री आहे. पाप कोणालाही सोडत नाही. लहान असो, तरुण असो, म्हातारा असो, महाराज असो, नाही तर महाराजाचा म्हणा महाराजाचा बाप असो, महाराजाच्या बापाला देखील पाप हे सुकत नाही. महाराजाच्या बापाचं काय घेऊन बसलात? अहो, देवाच्या बापाला पापाने सोडलं नाही तर तुमचं आमचं काय खरं आहे? देवाच्या बापाला पापाने सोडलं नाही, पण माणसं देवाच्या बापालाच बोलून पाप करतात. ही शोकांतिका आहे. पाठीमागे एक बोलला होता की प्रभू रामचंद्र हा मांसाहारी आहे. प्रभू रामचंद्र मांसाहारी नाही. प्रभू रामचंद्राची परंपरा काय आहे, प्रभू रामचंद्राचं आचरण काय आहे, त्यांची परंपरा काय आहे, याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. ज्या वेळेला या देशात रामलल्लाचं आगमन झालं, त्यावेळेला या देशातल्या हिंदू बांधवांनी दिवे लावून दीपावली साजरी केली, यात नवल नाही. पण या देशातल्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा दिवे लावून दीपावली साजरी केली, हे विशेष आहे. पण आपलीच माणसं म्हणतात प्रभू रामचंद्र हा मांसाहारी आहे. 80,000 वर्ष शबरी वाट पाहत होती. किती वर्ष? शबरी मगन हो शबरी मगन राम भजन हा साथ लक्ष्मण जी का शबरी वाट बघत होती. आता माझे प्रभू येतील, प्रभू बरोबर मला लखनजीचं दर्शन होईल. एक एक गोड खाऊन बघत होती. गोड जर असेल तर देवाच्या नावचं काढून ठेवत होती, आणि आंबट जर वाटलं तर फेकून देत होती. ती शबरी माता हेच ऐकायसाठी मी आलो. मी कीर्तन करायसाठी खरं आलोच नाही.
मी त्यांना तब्येत बरोबर नसताना पण बोलावून घेतलं. म्हटलं मी तुझ्यासाठी तुमच्यासाठी आलो आणि तुम्हाला यावंच लागतं. ते म्हटले बस निघलो. हे ऐकायसाठीच आलोय मी. शबरी मगन है राम भजन में. शबरी भगवंताचं भजन करते. 80,000 वर्षापर्यंत वाट पाहते. भिल्ल जातीची असून काय देवावरची तिची निष्ठा आहे. आणि आपण देव आपला म्हणतो आणि आपल्याच देवाला नावं ठेवतो. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. तुकोबाराय तर म्हटले असो ऐसे खळफार आम्हा तयाचे उपकार करती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. एक उदाहरण आहे. महाराज म्हणतात एखाद्या शिष्याला जर गुरुनं कपडे धुवायला सांगितले तर महाराज गुरु साबण मागतो. तेच जर स्वतःच्या गुरुचेही कपडे धुवून देतो आणि स्वतःचे धुवून घेतो. तेच जर कपडे धोब्याकडे धुवायला टाकले तर धोबी पैसे मागतो. पण तुमची निंदा करणारा माणूस तुम्हाला साबणही मागत नाही, पैसेही मागत नाही, पण पापरूपी कपडे धुवून दिल्याशिवाय राहत नाही. हे उपकारच आहेत त्याचे आपल्याला. असो ऐसे खळफार आम्हा तयाचे उपकार. निंदा करणाऱ्यांनी करत राहावी. मी तर वाक्य सांगून जाईल एक. गल्लीत 4-2 डुकरं असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही. क्या बात. कुछ मत कहियो जिसकी करनी वही भरेगा. हरि तू बोल. क्यों भाई उदास, तू क्यों भाई उदास. निंदा मत करना किसी की, निंदा मत करना किसी की. पण कुणाच्या वाटेत काटे तरी टोचण्याचा प्रयत्न करायचा नाही. एखाद्याच्या जखमेवर मल्लमपट्टी करता येत नसेल तर करायची नाही. पण त्याच्या जखमेवर निंबू आणि मीठ तरी पिळण्याचा प्रयत्न करायचा नाही. एखाद्या गरीबाची झोपडी तुम्हा आम्हाला बंगला बांधून देता येत नसेल तर द्यायची नाही. पण काडी लावून गरीबाची झोपडी तरी जाळण्याचा प्रयत्न करायचा नाही. बुरा किसी ने क्या जोरदार टाळी वाजवा एकदा. निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की साचा झूठा दोनों भाई खुदा ने बनवाई. अरे भगत की निंदा भगत करे तो कोई ना रस में गया. भक्ताने भक्ताची निंदा कधी करायची नाही. म्हणून मला चिंतन असं करायचं आहे की पाप कोणालाही सोडत नाही. विठला विठला शांत बसा. मला काय माहिती लोहगावात एवढी संख्या आहे त्यांची कुटुंब नियोजनाची गाडी बरोबरच आणत होतो मी. लयच झालेत ते. शांत बसा. थोडस मांडी घाल. ए बाब्या बस खाली बस ना. जिंग डुबाक डमडम.
तिले भारी केस आहे म्हणून तर ते म्हणतात ना आप्पाचा घरातले लाड आहे. आप्पाचा घरात नाही लाड पण बाहेरले लाड आहे. शांत बसा सगळ्यांनी, इकडे लक्ष द्या. आता पाप कुणालाही चुकत नाही म्हणून पाप हे भोगावंच लागतं. कुणीही असू द्या, मी असो इतरत्र कुणीही असो, पाप भोगावं लागतं. जसं पापाला लहान समजता येत नाही तसं भगवंताच्या नामाला सुद्धा लहान समज. भगवंताचं नाम कोणतंही असू द्या, दिव्य नाम असो चाहे कोणतंही नाम असो, भगवंताच्या नामाला लहान मानता येत नाही. नामाला लहान मानता येत नाही म्हणून तर वृंदावन मध्ये माणसं रात्र आणि दिवस भगवंताच्या नामाशिवाय झोपतच नाही. नींद नाय रे चैन नाय रे, जीवन सारा बीता जाए शाम नाय रे. नींद नाय रे चैन नाय रे, जीवन सारा बीता जाए शाम नाय रे. पल पल जाए छिन छिन जाए, पल पल जाए छिन छिन जाए, कैसे करूं मैं हाय. नींद नाय रे चैन नाय रे, जीवन सारा बीता जाए शाम नाय रे. भगवंताच्या नामाशिवाय झोपतच नाही. भगवंताच्या नामाला लहान मानायचं नाही. तिसरी गोष्ट, सापाला लहान मानायचं नाही. तो नागिन नावाचा साप जर माणसाला चावला तर 12 हत्तीला गिळेल एवढी शक्ती त्या सापामध्ये आहे. म्हणून सापाला लहान मानायचं नाही. आणि शेवटची गोष्ट म्हणजे भगवंताच्या दिव्याला लहान मानायचं नाही. एकच डब्बीची काळी लोहगावलाच नाही, हिंगोली जिल्ह्यालाच नाही, तर अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या भारताला जाळू शकते एवढी ताकद एका डब्बीच्या काडीत आहे. तृण मागणी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. आमचे गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री उदाहरण सांगायचे. ते म्हणायचे एक अमेरिकेचा जावाई इकडं भारतात आला. कुठे आला? भारतात आला. आणि आल्याच्या नंतर दीपवाळीचा सण होता. दीपवाळीच्या सणाला तो आपल्या सासरवाडीत आला. जावाई सासरवाडीत यायचा म्हटलं की सगळ्यात जास्त आनंद कुणाला होतो? नकच मोती ठेवी गहाण, 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 मोती ठेवी नाकातात मोठी गहाण ठेवते पण जावयाचा मान राखते. पण कोण्या जावयाचा मान राखते? तुमच्याकडे घर जावयाला किंमत असते का लांबच्या जावयाला? झालेत ना जावाई? कोण्या जावयाला किंमत असते मामा? लांबच्या. तुम्ही आहेत ना जावाई? आहेत का? कोण्या जावयाला किंमत? लांबच्या. पहा तुम्ही, लांब जावाई सुद्धा, मध्यम जावाई आधा, आणि घर जावाई कोण म्हणे हो गदा? झाले असतील तर बघा तुम्ही. लांब जावाई सुद्धा, मध्यम जावाई आधा, आणि घर जावाई गदा. रान गदा.
घर जावयाला किंमतच नसते, लांबच्या जावयाला किंमत मिळते. तो अमेरिकेचा जावई असल्यामुळे त्याला किंमत मिळाली आणि दीपावलीच्या सणाला बरोबर बोलावलं आणि दीपावलीच्या सणाला दिवे लावले होते. कुठं? घरावरती. आता त्याला ते दिवे तिकडं माहीतच नाही, तिकडे संस्कार नाहीत, तिकडे पैसा भरपूर आहे, श्रीमंती भरपूर आहे, पण संस्कार नाहीत. त्याने विचार केला हे काय आहे. त्यानं मेवण्याला विचारलं, का रे बाबा याला तुमच्याकडं काय म्हणतात. त्यानं सांगितलं म्हणे हे आमच्या महाराष्ट्रातलं सूर्याचं पिलू आहे. त्याने विचार केला अमेरिकेत सूर्य आहे पण सूर्याचं पिलू नाही, आणि मेवण्याला जर असं मागितलं तर मेवना देणार नाही. सगळ्यात हलकट जात कोणाची? तुम्हाला नाही होय? सगळ्यात बेईमान जात. असं मागल्यावर देणार नाही. तो रात्रीच्या 12 वाजता उठला, सूर्याचं पिलू त्याने घेतलं. गावखरीच त्याच्या सासऱ्या अभंग नाही तर तुकोबरायच्या गाथ्यातला एक अभंग म्हणजे गाथा आहे, लक्षात ठेवा. 5वा वेद आहे. म्हणून तर तुकोबराय आजच्या अभंगात वैष्णवांच्या घरचं धन प्रतिपादन करतात, वैष्णवांच्या घरची श्रीमंती प्रतिपादन करतात. आणि महाराज शब्दाला धन म्हणतात. का शब्दाला धन म्हटलंय? शब्दाला फार किंमत आहे. शब्दानेच माणूस जवळ येत असतो, शब्दानेच माणूस लांब जात असतो. शब्द हे शस्त्र आहे. एकदा मुखातून बाहेर पडला शब्द जर वाईट तर तो पुढच्या माणसाच्या काळजाचा छेद घेतो, आणि तो शब्द जर चांगला बाहेर पडला तर लांब गेलेला माणूस तुमच्या माझ्या जवळ येतो. म्हणून शब्द फार जोपासून वापरावा लागतो. मी तुम्हाला उदाहरण सांगेल, अख्खच्या अख्खं महाभारत फक्त शब्दाने घडलं. द्रौपदीनं एकच शब्द दिला, आंधळ्याचा मुलगा आंधळा, आणि तो शब्द दुर्योधनाला बाणासारखा लागला. दुर्योधन कोण? ज्याचे विचार दुष्ट आहे, ज्याचे विचार वाईट आहे, तो खऱ्या अर्थाने दुर्योधन आहे. अरे 4 वर्षाच्या मुलीवर या महाराष्ट्रात बलात्कार होतो, खऱ्या अर्थाने तो दुर्योधनच आहे. बांगलादेशामध्ये या भारतीय महिलांवरती अत्याचार केला जातो, खऱ्या अर्थाने तो दुर्योधनच आहे. त्यावेळेस एकटच होतं. आता घराघरात दुर्योधन झालाय. आता कुणी कुणाचं रक्षण करायचं याची सुद्धा सगळ्यात मोठी पंचायत पडली. म्हणून तो शब्द त्याला लागला, तो तिथून उठला आणि गांधार देशात गेला. गांधार देशात कोण राहत होतं? शेकोनी. शेकोनी मामाचा खानदानी धंदा होता. कोणता? बोला बोला. चाडी लावणे. आपल्याकडे चाडी म्हणतात, तिकडं भानगडी म्हणतात. शेकोनी मामाचा खानदानी धंदा होता भानगडी लावणे, कोणाचंच कोणाला पटवू न देणे. अख्खं गाव जर एका पंक्तीत जेवायला बसलं तर शेकोनीला कधीच बरं दिसत नव्हतं. हे तिथून उठलं आणि शेकोनीकडे गेलं. त्याने याचा चेहरा बघितला, बघितल्याबरोबर म्हणे, दुर्योधना का उदास आहे? मामा माझा अपमान केला. अरे अपमानापेक्षा तर मृत्यू बरा. माणसं कुठं हरभऱ्याच्या झाडावर चढवतील आणि कधी खाली पाडतील सांगता येत नाही. अरे अपमानापेक्षा तर मृत्यू बरा. कोणी केला तुझा अपमान? मामा माझा अपमान द्रौपदीने केला, मला अपमानाचा मोबदला घ्यायचा आहे. शहाण्या माणसाचा जर अपमान झाला तर शहाणा माणूस अपमान झालेला विसरत असतो, पण मूर्ख माणसाचा जर अपमान झाला तर मूर्ख माणूस अपमानाचा मोबदला घेतल्याशिवाय राहत नाही. तेवढा शब्द त्याला लागला आणि तेवढ्या शब्दामुळे एवढं महाभारत घडलं. हा शब्दाचाच परिणाम आहे, लक्षात ठेवा. मग महाराजांना आपण असं विचारूया, महाराज जगतात तर जे माणसाकडे जास्त पैसा आहे त्या माणसाला लोक श्रीमंत म्हणतात. ज्याच्याकडे भरपूर सोनं आहे लोक त्याला श्रीमंत म्हणतात. मग तुमच्याकडे श्रीमंती नाही का हो? तुकोबारायाकडे श्रीमंती नव्हती का? तुकोबारायाकडे सामान्य श्रीमंती नव्हती. माझ्याकडे आता नीट लक्ष द्या. 100व्या शतकात तुकोबारायाच्या घरी 450 एकर जमिनीचे मालक तुकोबाराय होते. 100व्या शतकात तिघे भाऊ वेगळे निघले, कान्होजी, सावजी आणि तुकोबाराय. तर 100व्या शतकात एका एका भावाच्या हिशाला 64 लाख 64 लाख 64 लाख वाट्याला आले होते. केव्हा? 100व्या शतकात. तुकोबारायाची पत्नी आप्पाजी गुळवेची मुलगी
पुण्याची नंबर 2 ची श्रीमंत होती, श्रीमंत सासरवाडी होती. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा श्रीमंत होते. पण काळजीपूर्वक ऐका, 100व्या शतकात दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्याच्या नंतर इंद्रायणीच्या डोहात कर्जाच्या वह्या तुकोबारायांनी बुडवल्या. आपल्याकडची पूर्णच्या पूर्ण संपत्ती समाजाला दान दिली. तुकोबारायांनी हातात खापराचं भांड घेतलं आणि माझे तुकोबाराय भिकेला लागले. एवढी गरिबी भोगली तुकोबारायांनी, एवढी गरिबी भोगली का दगडाची भिंत होती, पत्राचं दार होतं, वरतून पाल्याचं छप्पर होतं. पाऊस जर पडला तर माझ्या तुकोबारायची झोपडी बदबदा गळत होती. दारात फुटकाच रांजण होता, त्या रांजणावर फुटकच टोकलं झाकलेलं होतं. हिंदू धर्माची भगवी पताका आपल्या झोपडीला बांधलेली होती. आतापर्यंत तुकोबारायाची चूल बऱ्याच दिवसापासून कधी पेटलीच नव्हती. एवढी गरिबी भोगली तुकोबारायांनी, एवढी गरिबी भोगली की तुकोबारायची एक पत्नी वयाच्या 15व्या वर्षी अन्न करता मेली. संतू नावाचा मुलगा दूध करून मेला. त्या मुलाला प्यायला दूध नाही मिळालं. म्हणून तर जिजाबाईला केलं. जिजाबाईचे वडील आप्पाजी गुळवे पुण्याचे नंबर 2 चे श्रीमंत. त्या जिजाबाईनं तुकोबाराया बरोबर एवढी गरिबी भोगली की स्नान करायला बाथरूम मध्ये जावं, अंगावरचं पातळ ओलं करावं, तोपर्यंत दार बंद करावं, पातळ फेडावं, सुकेपर्यंत आतमध्येच थांबावं, पांडुरंगाकडे प्रार्थना करावी, देवा गरिबी ही असावी पण एवढीही गरिबी नसावी का एका टाइमाचं पातळ सुद्धा मी माझ्या अंगावर परिधान करू शकत नाही. एवढीही गरिबी देऊ नको रे पांडुरंगा. ते पातळ ओलं सुकलं का परिधान करावं, बाथरूमच्या बाहेर पडावं. पण कधीच गरीब मालकाची तक्रार जिजाबाईनं श्रीमंत बापाकडे केली नाही. खऱ्या अर्थाने ती आदर्श स्त्री ठरली. सुदामाची पत्नी सुशेला एवढी गरिबी भोगली पण कधीच आपल्या मालकाची तक्रार बापाकडे केली नाही. हिला आदर्श स्त्री म्हणावं. तुकोबाराय ज्या वेळेला भिकेला लागले ना तेव्हा तुकोबारायाला गावच्या लोकांनी वाळीस टाकलं, पाटलांनी वाळीस टाकलं. गरिबी भोगत असताना गावच्या पाटलांनी सुद्धा तुकोबारायावरती कोपावं तरी तुकोबारायांनी म्हणावं, बरे झाले दिवा निघाले दिवाळे, परी या दुष्काळे पिढा गेली. एक पत्नी अन्न करता मरावी तरी सुद्धा माझ्या तुकोबारायांनी म्हणावं, बरे झाले देवा निघाले दिवाळे, परी या दुष्काळे पिढा गेली. संतू नावाचा मुलगा दूध करून मरण पावला तरी माझ्या तुकोबारायांनी म्हणावं, बरे झाले देवा निघाले दिवाळे, परी या दुष्काळे पिढा गेली. बरं झालं एवढा दुष्काळ पडला, पत्नी मेली. बरं झालं दुष्काळ पडला, माझा मुलगा मरण पावला. बरं झालं देवा दुष्काळ पडला, गावच्याच लोकांनी मला वाळीस टाकलं. आता मला कोण भीक घालणार आहे, आता मला कोण भीक देणार आहे. कोणी
आता आम्हाला गावातही कोणी भीक घालणार नाही, पण तुकोबरायांचा दृढ विश्वास भगवंतावरती. देव दयाळू आहे म्हणतात, देव उदार आहे म्हणतात, देव फार कृपाळू आहे म्हणतात, देव प्रत्येकाचं मनोरथ जाणतात म्हणतात. देवा माझं मनोरथ तुला कळत नाही का रे? गावच्या लोकांनी मला वाळीस टाकावं तरी तुकोबाराय म्हणतात बरे झाले देवा, जे करतोय ना हे सुद्धा महत्वाचंच आहे. पाय खावे आता कोणी कोणी जावे, गावात राहावे कोणाकडे, गावात राहावे कोणाकडे. हे विठ्ठला गावात राहावे कोणाकडे. गोपला टाळी वाजवा एकदा. गावचा पाटील कोपला तरी तुकोबारायने म्हणावं बरं झालं देवा माझं दिवाळं निघलं. पत्नी मेली तरी म्हणावं बरं झालं देवा दिवाळं निघलं. मुलगा मेला तरी म्हणावं बरं झालं देवा दिवाळं निघलं. नेमका पेरणीचा टाइम याव, 70-75 वर्षाचा म्हातारा बसून असाव आणि त्या म्हाताऱ्याला घरून निरोप यावा. कशाचा? लग्न झालं ना तुमचं? कशाचा निरोप याव? पत्नी गेली. खरं सांगा इथं बसलेला कोणता माणूस म्हणेल बरे झाले देवा? ते तर म्हणतील आमची दुसरी करायची तयारी आहे, पण बरे झाले देवा निघाले दिवाळे कुणीच म्हणू शकत नाही. हे म्हणण्याकरता सुद्धा तुकोबारायासारखं वैराग्य पाहिजे. म्हणून तर म्हणतात इतिहास हा जन्माचा घडत नसतो, इतिहास हा मरणाचा घडत नसतो, तर इतिहास हा कर्माचा घडत असतो. कर्माचाच घडत नसतो तर चांगल्या कर्माचा इतिहास घडत असतो. चांगल्या कर्माचा इतिहास घडवण्याकरता माझ्या तुकोबारायासारखा त्याग तुमच्या माझ्यामध्ये येणं अत्यंत महत्वाचं आहे. मी नेहमी सांगत असतो की तुकोबारायांसारखं वैराग्य जगाच्या पाठीवर तसा महात्मा या अवनी तलावर आतापर्यंत झालाच नाही आणि यापुढे कधी होईल याची कधी अपेक्षा करायचीच नाही. तुमचा माझा त्याग नाही, तुमचा माझा वैताग आहे. कडब्याची गंजी जर जळाली तर माणसाला अटॅक यायला लागला. आमच्या शेजारी एक माणूस जोरजोऱ्यानं रडू लागला. म्हटलं रडायला काय झालं? म्हणे महाराज खूप दुःख झालं. मला वाटलं कुणीतरी घरचं गेलं असेल म्हणून घरी गेलो मी पायासाठी, तर घरी कुणीच भीतीला बसवलेलं नव्हतं. म्हटलं का रडताय तुम्ही एवढं? म्हणे महाराज खूप दुःख झालंय. म्हटलं कोणतं दुःख झालं? म्हणे महाराज आमचा कुत्रा मेला. कुत्रा मेला तर माणसं रडायला लागले. म्हटलं गेला तर जाऊ दे दुसरा पाळ. नाही म्हणे महाराज हा कुत्रा खूप चांगला होता. म्हटलं किती चांगला होता? म्हणे खूपच चांगला होता. किती चांगला होता? म्हणे एवढा चांगला होता शेजाऱ्याची भाकर खायचा आणि माझा दरवाजा राखण करायचा. एवढा कुत्रा चांगला. त्या कुत्र्याकरता माणसं रडायला लागले. आपला त्याग नाही, आपला वैताग आहे. त्यागच जर पाहायचा ठरला तर तुकोबारायांचा पहा. त्यागच जर पाहायचा ठरला ना
तर माझ्या सीमेवर लढणाऱ्या 9 जवानांचा त्याग पहा. त्यागच जर पाहायचा ठरला तर माझ्या छत्रपती शिवरायांचा बघा. त्यागच जर पाहायचा ठरला तर माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांचा त्याग बघा. म्हणून तर कीर्तनातून सुद्धा त्यांचं स्मरण आपल्याला करावं लागतं. यही मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी. ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो. दादा देव धर्म देशाचं रक्षण व्हावं. जो शहीद हुए आर्या खूप सवल्या बुबळा ज्या वेळेला आर्या पडल्या ना त्यावेळेला डोळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडत होत्या. तरी भगत सिंगाने छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजी महाराजांनी देव धर्म देशावरची निष्ठा कधी सोडली नाही. लोगों जरा आँख में भर लो जय हो. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बान. हाँ करो अपना करेंगे है वतन तेरे लिए. ऐ वतन भाई हमने आपके लिए दिल दिया है. जब ऐसा अवसर आएगा ना तो हम आपके लिए जान देने को भी दिल तैयार हैं. दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. तू मेरा कलमा जय हो. तू मेरा दरमा तू मेरा विमान. जय हो. ऐ वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे हम मरेंगे ऐ वतन धर्माकरता जगेन मेलो तरी सुद्धा धर्मा करता मरेन. की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं वयाच्या 16व्या वर्षी धर्म तलवार हातात घेतली. देव धर्म देशाचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. पण आपली निष्ठा कधी ढळू दिली नाही. धर्मवीर संभाजी महाराजांच्या डोळ्यात लाल बुंदाऱ्या खुपसवल्या तरी संभाजी महाराजांच्या मुखातून एकच वाक्य बाहेर पडलं. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन जात दात ही जात मराठ्याची. म्हणून तर म्हणतात चारे किसी के पेट में से बाप पैदा होता था तो किसी के पेट में से सांप पैदा होता था तो किसी के पेट में से पाप पैदा होता था. लेकिन जिजाऊ ऐसी माँ थी यारो जिसके पेट में से बापों का बाप बाबा का 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 बाबा
शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ माँसाहेबांच्या उदरी अवतीर्ण झाले. जिजाऊ माँसाहेब भगवंताकडे प्रतिज्ञा करत होती, देवा राष्ट्राला धोका आहे, मठ मंदिराला धोका आहे, आजच्या स्त्रीला धोका आहे. म्हणूनच तर भगवंता माझ्या पोटी एखादा शूरवीर जन्माला यावा ही माझी प्रतिज्ञा 19 फेब्रुवारी 1630 रोजी पूर्ण होते आणि एका वीर पुत्राला जन्म देते. ते पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी 18 पगड जातीचा समाज एकत्रित केला, स्वराज्याची स्थापना केली. म्हणून तर म्हणतात हिजी सारखा तलवार चालून गेला, नितड्या छातीने हिंदुस्थान हादरून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन लाखो सैतानांना नडून गेला. अरे स्वर्गात गेल्यावर ज्याच्या पुढे देवाने झुकून मुजरा केला असा फक्त मर्द मराठा जिजाऊ. शपथ घेतली स्वराज्याची जगद्गुरु तुकोबाची मुजरा माझ्या देवाला सव्वा 10 कुणीकडे वाजले मला अजूनही कळालं नाही. आपला 8:30 ते 10:30चा टायमिंग आहे. 15च मिनिट आपल्याकरता शिल्लक आहेत. मी चिंतन असं करत होतो की तुकोबारायाचा त्याग, छत्रपती शिवरायांचा त्याग, त्यांच्या जीवनातला संघर्ष, त्यांच्या जीवनातलं कर्म, कर्माने त्यांचा इतिहास आणि चांगलं कर्म केल्याने त्यांचा इतिहास घडला. म्हणून मला चिंतन असं करायचं आहे, तुकोबारायांना आपण असं विचारूया, महाराज लोक ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला श्रीमंत म्हणतात, ज्याच्याकडे सोनं भरपूर आहे त्याला श्रीमंत म्हणतात. मग तुमच्याकडे तर एवढं होतं, दुष्काळ पडला तुम्ही समाजाला दान दिलं, आता तर तुमच्याकडे काहीच नाही, पण तुमचा तर मान अजूनही समाजामध्ये आहे. अजूनही 350 वर्ष झालं जगद्गुरु तुकोबारायांना आपण विसरत नाही. ज्या रक्तांनी रक्ताला जन्म दिला ते रक्त स्वतःच्या रक्ताला आज विसरायला लागलं. पण 350 वर्षापूर्वी ज्या छत्रपतींनी जन्म घेतला अजूनही आपण त्यांना विसरत नाही. मी तुम्हाला विचारेल, तुमचं नाव?
मारुती. ते मारुती सारखंच पाहिले तुम्ही. मारुती. तुमच्या बापाचं नाव? लक्ष्मण. तुमच्या आजोबाचं नाव? ज्ञानोजी. तुमच्या निपर पंजोबाचं नाव? नाही माहित नाही का? ते नाही माहित नाही. आहे ना, अपर पंजावून दापर पंजोबा, दापर पंजावून ढोपर पंजोबा, ढोपर पंजावून पंजोबा, पंजोबा म्हणून आजोबा, आजोबा म्हणून बाप, आणि बाप म्हणून तुम्ही आम्ही. पण त्यांचं नाव सांगता येत नाही. ज्या रक्ताने रक्ताला जन्म दिला तेच रक्त एक दिवस रक्ताला विसरल्याशिवाय राहत नाही. पण ज्याने धर्माचा विचार केला, ज्याने देशाचा विचार केला, ज्यानं देव धर्म ग्रंथ पंथाचा विचार केला, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांना आज कुणीही विसरणार नाही. तुका म्हणे का मरणे तुका म्हणे म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे, कीर्ती मागे. मेल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला त्यांचं स्मरण करावं लागतं. मग महाराजांना आपण असं विचारूया, तुमच्या घरचं जे धन आहे, तुमच्या घरची जी श्रीमंती आहे ती कोणती आहे? तर महाराज म्हणतात, माझ्या घरचं श्रीमंती धन पैसा नाही, माझ्या घरची श्रीमंती धन सोनं नाही, तर माझ्या घरचं धन आणि माझ्या घरची श्रीमंती हे शब्द आहे. ते
तुकोबाराय म्हणतात आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. शब्दाला महाराज धन धन म्हणतात. धन का म्हणतात? रत्नही उपमा दिली, धनही म्हणतात. महाराजाचा एक अभंग असा आहे, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. रत्न हे प्रकाशमय असल्यामुळे शब्दालाच रत्नाची उपमा दिली, शब्दालाच धनाची उपमा दिली. मग महाराजांच्या पुढे साधक असावा, त्या साधकांनी सांगावं का धनाला तुम्ही शब्दाची उपमा दिली. कोणतं धन? तर नामरूपी धन. भागवतात वर्णन असं आलेलं आहे, स्तेयम हिंसा नृदम दंभक काम क्रोधस मयो मदहा भेदो वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानीच. भागवतात पैशाच्या मागे 15 अनर्थ सांगितले आणि 15 अनर्थ सांगितल्यामुळे महाराज म्हणतात पैसा हे माझं धन नाही. पैसा भरपूर लोकांकडे आहे. आदिलाबाद रोडवर शृंगारवाडी नावाचं गाव आहे, तिथं एक आपला मराठा समाजाचा माणूस आहे. तुमचे डोके टाटावर ठेवून ऐका. 16 एकर जमीन त्याच्याकडे आहे. 16 एकर जमीन त्यानं माऊलीच्या नावानं केली, म्हणजे नावानं त्याच्याच आहे, पण त्यात जेवढं उत्पन्न निघेल तेवढं देवाच्या नावानं. दरवर्षी 25,000 रुपये ज्ञानोबारायांना तुपाच्या वातीसाठी देतो. दरवर्षी जगद्गुरू तुकोबारायांना 25,000 तुपाच्या वातीसाठी देतो. आणि तिथे एकटाच माणूस सप्ताह करतो, एकटाच. तिकडं सगळा आदिवासी समाज आहे, कसं वागाव याची शिस्त नाही, म्हणून स्वतः चुन्याच्या लाईन मारतं, पंक्तीच्या पंक्ती उठवतं. त्यांना म्हटलं काही पुरतंय उरतंय का? म्हणे महाराज यात उडवायला पाहतो पण जास्तच होतंय, कमी काय पडत नाही. म्हटलं किती माणसाचा स्वयंपाक असतो? दररोज 14 पोत्याचं पीठ असतं. 14 क्विंटल तुरी 2.5 क्विंटल तुरीची डाळ वरणाला लागते, त्याचं लमसा करून सांबर केल्या जातं. असं उडतच राहतं म्हणे. म्हटलं किती पैसे उरले? म्हणे महाराज 51 लाख रुपये उरले. म्हटलं या पैशाचं काय करणार? त्यानं उत्तर फार गोड दिलं. त्यानं सांगितलं माझे आई वडील मृत्यू पावल्याच्या नंतर 51 लाखाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मला इथे बांधायचं आहे. मराठा समाजाचा माणूस एकटा सप्ताह करतो आणि अख्खाच्या अख्ख्या पंक्ती एकटाच माणूस देतो. खऱ्या अर्थाने हे तुमचं गाव भाग्यवान आहे की तुमच्या गावामध्ये गुरुजींसारखा, कर्णासारखा, बळीसारखा दानशूर दाता तुमच्या गावाला सापडला. समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी त्यांना सहकार्य करतात. आज नागझरीकरील गावकरी मंडळींनी पंगत दिली, एकदा त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवायची आहे. बाहेर गावची मंडळी इथे येऊन पंगत देते, हे विशेष आहे. तुमच्या लोहगावकरावरती त्यांचं प्रेम आहे आणि सर्व नवयुवक तरुण मंडळी या ठिकाणी येतात. म्हणूनच महाराज म्हणतात नामरूपी शब्दाचा सुगंध हा जगभर पसरला पाहिजे. जसा पाव्यातून सूर निघावा, जसा पाण्यातून स्वर निघावा, तसा चारित्र्याचा आणि जीवनाचा जय हो सुगंधा परी दळवळावा. पाव्यातला सूर जैसा जय हो ओटातून उगळावा. सफर बहुत लंबा है दोस्त, पांव जमाते रहिए. सफर बहुत लंबा है दोस्त, पांव जमाते रहिए. किसी से हाथ मिले या ना मिले, लेकिन सुगंधों का स्वर मिलाते रहिए, मिलाते रहिए, दिल से दिल मिलाते रहिए. जय हो ओटातून उगळावा. बिजुनी स्वतः चंदनाने, स्वतः चंदनाप्रमाणे झिजावं, परंतु आपल्या चारित्र्याचा सुगंध दुसऱ्यास दिला पाहिजे. चंदनाने बिजुनी स्वतः चंदनाने, जय हो दुसऱ्यास मधुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दळवळावा. हे जाणत्या जीवनाचा राधे प्रारंभ हा
कथा आनंद या जीवनाचा सुगंधा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. ज्या पद्धतीने तुकोबाराय म्हणतात हीच माझी श्रीमंती आहे. मग महाराज आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. जर आमच्यावर काही आघात येत असेल, आमच्यावर जर कुणी वार करत असेल तर आम्ही शब्दानेच त्याचं रक्षण करू. कारण आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. महाराज एवढ्यावरच थांबत नाही तर महाराज म्हणतात शब्द हे माझं जीवन आहे. जसा पाण्यातला मासा काढायचा 10 लिटर तुपाच्या पिप्यात टाकायचा, मासा किती दिवस वाचेलो. जसं पाण्या वाचून मासा जिवंत राहूच शकत नाही, तसं तुकोबाराय म्हणतात शब्दा वाचून मी एक सेकंदभर सुद्धा रिकामा राहू शकत नाही. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. तुम्ही सप्ताहात वर्गणी द्याल, सप्ताहात पैसे सोनं द्याल, पण तुकोबाराय म्हणतात सप्ताहात आम्ही आमचे शब्दच वाटण्याचं काम करतो. अभंगाच्या दुसऱ्याच्या शब्दाचे आमुचे जीवाचे शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका. आम्ही शब्दातच भगवंत पाहून गौरवाने त्याची पूजा करतो. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका. मला एक संदेश इथं बसलेल्या मंडळीकडनं मिळालेला आहे की शेवट एकदा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा झाला पाहिजे. सांगेन मित्र कसा असावा, तर मित्र आरशासारखा स्पष्ट क्लिअर बोलणारा आणि संकटात तुमच्या उपयोगी पडणारा असावा. मित्र कसा असावा, तर मित्र हा गारव्यात जास्त गार करणारा असावा.
मित्र कसा असावा तर मित्र वनव्यात गारव्याप्रमाणे असावा. मित्र कसा असावा जो तुमच्यावर संकट पडल्याच्या नंतर धावून तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला मदत करतो ना, तसा मित्र असावा. दुःखाडवायला वा. दुःखाडवा मित्र कसा असावा, संकटात तो तुम्हाला मदत करणारा असावा. मित्र कसा असावा तर मित्र आमच्या मामासारखा असावा. मित्र कसा असावा तर मित्र आमच्या विठ्ठल दादांसारखा असावा. मित्र कसा असावा तर मित्र आमच्या नितीन दादासारखा असावा. मित्र कसा असावा तर मित्र आमच्या धोंडीराम पाटला सारखा असावा. मित्र असावा पण कसा असावा तर मित्र आमच्या वैभव महाराजांसारखा असावा. मित्र कसा असावा तर मित्र आमच्या संतोष दादांसारखा असावा. मित्र असावा पण मित्र कसा असावा आमच्या राजू महाराजांसारखा असावा. दुःखाडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा. जय हो. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःखाडवायला दुःखाडवायला उंबऱ्यासारखा. मित्र बनव्यामध्ये मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार टाळी टाळी टाळी. नाही कुणी. आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असेल जवळ जळ मनासारखा. दुःखाडवायला उंबऱ्यासारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र बनव्यामध्ये तर मित्र कधी आत्महत्याच करणार नाही. जो मित्र आपल्या मित्रावरती अंतःकरणापासून प्रेम करत असेल, शुद्ध अंतःकरणाने जर प्रेम करत असेल आणि तसा जर मित्र तुमच्या संकटात बरोबर असेल तर तुमचा मित्र कधीच आत्महत्या करणार नाही. लक्षात ठेवा. बसदडा मैत्री वाचण्यासारखा. धावत्या वेगात अभंगाच्या काही चरणाचा म्हणण्यापेक्षा एका चरणाचाच भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न केला. यात जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी यांचं आहे.
तुम्हा सर्वांचं प्रेम आहे. खऱ्या अर्थाने वेळ आपल्याकडं फार कधी वेळ निघून गेली ही कळाली सुद्धा नाही. 10:15 तर प्रथम चरणावर येता येता झाले. 15 मिनिटात बऱ्याचशा काही गोष्टी बोलायच्या शिल्लक होत्या आणि मंडळींचं सुद्धा खूप माझ्यावरती प्रेम. त्या निमित्ताने दुसऱ्यांदा तुमच्या लोहगाव नगरीमध्ये कीर्तन करण्याचं हे माझं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या लोकसंख्येने आपण दुसऱ्याच दिवशी इथं उपस्थित आहात आणि तुमच्या पुढे कीर्तन करण्याची संधी जी मला मिळते ती खऱ्या अर्थाने तुमचं लोहगावकर मंडळींचं प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळे कीर्तन करण्याचा सुंदर योग या ठिकाणी आला. म्हणून झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, तुम्हा समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळीच्या चरणी, कार्यकर्ते मंडळीच्या चरणी, नवयुवक तरुण मंडळीच्या चरणी, मामासुद्धा वेळातला वेळ काढून आला तुमच्याही चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्यांना ज्यांना हात आहेत त्या सगळ्यांनी हात वर करायचे आहेत. महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळ्यांनी हात वर करा. हात असे वर करा टाईट एकदम. केले का? राहू दे आता रात्रभर तसेच नाही ठेवत. सगळ्यांनी हात वर करा. सुंदर भजन करायचं आहे. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री विठोबार कुमार जय विठ्ठल.